रामकृष्ण हरी मंडळी, अजून एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता आईकडे गेल्यावर म्हणल्यावर तर खूप असं धिंगा मस्ती, मस्त वेगवेगळे पदार्थ बनवून आईनं बनवून दिल्यावर आपण खायचं हेच असतं. तर दुपारचे असेच सकाळचे सगळे कामं आवरून झाल्यावर मी, दीदी, माझा भाऊ, माझी 2 मुलं सगळेजण असा अल्बम काढून आधीच्या आठवणी सगळे आम्ही बघत बसलो होतो. अल्बम काढलं होतं. तर लहानपणीचे माझे फोटोज किंवा माझ्या बहिणीचे फोटोज, माझ्या भाऊंचे फोटोज बघून माझे मुलं खूप असं वेगळंच त्यांना काहीतरी वाटतं, मामा एवढे छोटे होतो का तुम्ही, मावशी तुम्ही एवढे छोटे दिसत होतो का, म्हणून असं त्यांचं बोलणं चालू होतं. हा माझा मोठा मुलगा UKGमध्ये असताना तो कृष्णाचा वेश घातला होता, तर तेच बघून मम्मी किती छान दिसतोय बघ असं म्हणतोय. तर असं करून सगळे फोटोज बघून तो भरपूर खुश झाला आहे. त्यानंतर अल्बम बघून झाल्यावर दुपारी आंब्याची पार्टी अशी करूया म्हणून आंबे होते घरी, तर सगळेजण म्हणले की कट करून घ्या आंबे, आपण सगळेजण आंब्याची पार्टी करू. तर मी सगळ्यांना आंबे कट करून दिले. छान इतके गोड आंबे होते. तर सगळ्यांनी असे बसून आंब्याचा स्वाद घेतलेले आहेत. खूप आई त्यांच्या इथं घरी आल्यावर तर खूप असं छान मज्जा करायला मिळतं. कुणाचं ताण नसतो, कुणाचं टेन्शन नसतं. वेळेवर स्वयंपाक करा, मुलांची शाळा वगैरे काहीच नसतं, एकदम रिलॅक्स असतो. असं वाटतं की अजून 4 दिवस जास्त आपल्याला राहायला भेटावं म्हणून. पण काय करावं, शाळा चालू झाली की पळत यावं लागतं आपल्याला आपल्या घरी. तर असं छानपैकी आंब्याची पार्टी त्यांनी कंप्लीट करून घेतलेली आहे. त्यानंतर माझा मोठा मुलगा म्हणतो, मामा आता आपण जाऊन बदाम शेकची पार्टी करूया. मग माझा भाऊ म्हणला, छोटा भाऊ बरं का, माझा भाऊ म्हणला की घरी आणू आपण सगळेजण बसून आपण छान असा पार्टी करूया. तर तो वेगवेगळ्या फ्लेवरचे 4 असा बदाम शेक आणलेला होता, एक फालुदा पण होतं. सगळेजण बसून असं आम्ही बदाम शेकची पार्टी केलेली आहे. हे मामाकडून आम्हाला पार्टी भेटलेली आहे. हा माझा छोटा भाऊ आहे, राहुल ह्याचं नाव आहे. तर माझी मम्मी आणि माझी मोठी दीदी बसून ह्यांचं जोडव्यांचं चालू आहे. मम्मी अधिक मास असल्यामुळं आम्ही तिघींनी पण जोडवे बनवून घेतलेलो आहे. ते म्हणतात मला माझ्या पायाला छोटे दिसतात, माझी दीदी म्हणते नाही माझ्या पायाला छोटे दिसतात. तर असं त्यांचं चालू आहे. आणि मायकल पण आमचं बघतोय की मला कधी भेटेल बदाम शेक प्यायला, म्हणून तो वाट बघत बसला होता. आणि माझा मोठा भाऊ विचारतोय की कोणत्या फ्लेवरचे आहेत म्हणून. त्यानंतर मला फालुदा थोडासा टेस्ट बघावं म्हणलं, कारण की वेगळीच पद्धत होती त्यांनी बनवलेली, मग छान होतं. आता पप्पांनी माझ्या संध्याकाळी त्यावेळेस हे हैदराबादचे खूप प्रसिद्ध असे स्वीट्स आहेत तर माझ्यासाठी घेऊन आले होते. तर म्हणलं त्याची पण टेस्ट बघितलं मी. त्यानंतर संध्याकाळ झाली, मम्मीची ओटी वगैरे भरून घ्यायचं कार्यक्रम मला करायचं होतं. तर त्याची अशी काही तयारी करून मी कंप्लीट करून घेतली. संध्याकाळी खूप उशीर झाला होता, 7-8 वाजले होते आईची ओटी वगैरे मम्मीची ओटी भरून घ्यायला. छान असं ओटी वगैरे भरून घेऊन सगळ्यांचं आवरून घेऊन पूर्ण असा कार्यक्रम आम्ही छानपैकी पार पाडलो. त्यानंतर माझी मोठी बहीण म्हणती तू ओटी भर, नंतर मी हात लावते ओटीला. असं कोणतरी एक जण भरल्यावर पण चालून जाते, तसं काही नाही. पाय वगैरे आम्ही दोघींना पण दिवलेलं आहे. मम्मी म्हणते की उजव्या हातात नाही डाव्या हातात द्या असं म्हणून. तर असं करून मम्मीची ओटी आम्ही दोघींनी पण छान असं ओटी भरून घेतलेली आहे. तर मम्मीला आणलेली मी साडी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ते मम्मीला खूप जास्त साडी आवडलेली आहे. मी म्हणलं मम्मी आपल्याला व्ह्यूअर्सला दाखवायचे, तर आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवायचे, त्याच्यासाठी तुला साडी नेसावीच लागेल म्हणून मम्मीला मी साडी नेसायला सांगितलं आहे. तर बघू शकता तुम्ही साडी किती सुंदर मम्मीला अशी दिसते. तर नंतर असं छान असा क्लिक घेतलेली आहे आम्ही. माझी मोठी दीदी आणि मी, माझी मम्मी असे छानपैकी फोटोज काढलेले आहेत. मम्मी म्हणती चल तू माझी ओटी भरलीस तर मी पण तुला दरवेळेस मम्मी गेली की मला साडी किंवा ड्रेस घेऊन देत असते. तर ओटीमध्ये तांदूळ वगैरे घालून ओटी पण भरत असतेस. तर मी असं मला साडी नको, दरवेळेस तू साडी म्हणून घेऊन देत असतेस, मला साडी नको म्हणून मी माझ्या मनाने मी ड्रेस असं आणून घेतलेली आहे. त्यानंतर तिची ओटी भरून झाली की ती माझी पण ओटी भरली, कारण की दुसऱ्या दिवशी मला लगेच सासरी जायचं होतं. मग सकाळी लवकर आम्हाला जायचं होतं, तर होत नाही अजून सकाळी, म्हणून मग मम्मीनं ते मम्मीचं ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यावर लगेचच माझी पण ओटी भरून घेतली. तर माझ्या मम्मीचं म्हणणं असं असतं की तू वर्षातून एक वेळ येत असतेस, तर आले की कपडे करून घेत जा, कारण की मी कुठल्या सणाला वाराला असं येतच नाही, कारण का मला माझी सासू नसल्यामुळं मला प्रत्येक सण मला माझ्या घरीच करावं लागते.
त्याच्यामुळं मम्मी म्हणती तू दरवेळेस येत नाहीस तर तू वर्षातून एक वेळा येतेस तर दरवेळेस कपडे करूनच घेऊन जायचं. मला माझ्या मुलांना मम्मी दरवेळेस कपडे करत असते. तर मला पेढा खाऊन घालून झाल्यावर मम्मी म्हणती ये तुला पण चारते म्हणून ती आली, तिला पण पेढा चारून दिली. तिला काय ते जवळच असते म्हणून तिचं काही एवढं कौतुक नसतो. मी वर्षाला एक वेळा जाते म्हणून माझं खूप त्यांनी कौतुक करत असते. तर त्यानंतर सगळं कार्यक्रम पार पडून झाल्यावर छान असं ट्रेंडिंगमधलं रील आम्ही ट्रायल केलं. तर मला बिलकुल जमत नाही, ते सगळे छान करते. तर माझे 2 मुलं, माझी मोठी दीदी आणि माझा मोठा भाऊ आहे, तर किती छान करतात. मीच त्याच्यामध्ये येण्यासारखं हातात वरी करते आहे. तर कसं वाटलं मला बिलकुल जमलं नाही डान्स, नक्की कमेंट करून सांगा कसं वाटतंय. तर त्यानंतर छान असा फोटो क्लिक घेतलेली आहे. हे माझी मम्मी, मोठी दीदी आणि मी. तिचं म्हणणं होतं की 1 2 3 4 5 असं काउंट करून झाल्यावर फर्स्ट कुणाला बघते ते आपण रील असं ट्राय करू म्हणून. ती म्हणते माझ्याकडे मम्मी बघितली आहे म्हणून, पण पप्पा माझ्याकडेच बघते. तर मी म्हणले बघ मम्मी तुझ्याकडे बघितली तर पप्पा माझ्याकडे बघितलेत म्हणून हे आमचं असं हसणं चालू होतं. तर व्हिडिओ कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक